स्वातंत्र्यानंतर कोल्हापूरमध्ये एक वेगळीच घटना घडली. ब्रिटिश अधिकारी विल्सन यांचा पुतळा भंगारात पडून होता. तेव्हा एका व्यापाऱ्याने तो विकत घेतला आणि इथून सुरू झाली एका देवाच्या मूर्तीची कहाणी. 1950 ते 60च्या दरम्यान फुलेवाडी परिसरात रंकाळा भागात गुरं चरायची. लोकांकडून कर घेतला जायचा, पण शाहू महाराजांनी तो कर माफ केला आणि त्या पैशातून मंदिर उभारण्याचा निर्णय झाला. श्रीपतराव बांदे यांनी पुढाकार घेतला आणि त्या भंगारातील पुतळ्याचा दगड वापरून दत्ताची सुंदर मूर्ती घडवली गेली. 1964 साली मंदिर पूर्ण झालं आणि आजही हजारो भक्त इथे नतमस्तक होतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की या मूर्तीमागे लपलेला आहे ब्रिटिश काळाचा हा अनोखा इतिहास. याबद्दल तुम्हाला माहिती होते काय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता सुपर कोल्हापूरला फॉलो करायला विसरू नका.